माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत, याची मला फिकीर नाही आहे. तुम्हाला काही वाटू दे, त्याचं मला घेणं देणं नाही आहे. हम जमाने का ख्याल नहीं रखते, ज्या जमीर न माने वह सलाम नहीं करते. अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय. गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे? त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते. लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं. गावात बॅनर लोक लावायची, ते लोकांनी बंद केलं. हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. बरोबर ना? तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा. अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय. क्रांतिशील नाना पाटलांनी काम केलंय, एक स्मारक नाही. क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडींनी काम केलं, एक स्मारक नाही. अण्णाभाऊ साठेंनी इतकी मोठी क्रांती केली, 1.5 दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला, कुठं स्मारक नाही. हे सगळं बघा. कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस, आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य खपून घेतला. अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मुळे अख्खा महाराष्ट्र उभा आहे. परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचं आयतवडे गावात सुद्धा स्मारक करावं वाटलं नाही. ही माझी भूमिका आहे. तुमचे कुणाकुणाचे घरातले लोक म्हणजेच जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र, या गोष्टी मी मानत नाही. त्यांना वाटतं मी चुकीचं बोलतोय. म्हणे गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत. जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत, याची मला फिकीर नाही आहे. तुम्हाला काही वाटू दे, त्याचं मला घेणं देणं नाही आहे. त्याचं मला घेणं देणं नाही आहे. अरे हम जमाने का ख्याल नहीं रखते, हम जमाने का ख्याल नहीं रखते, ज्या जमीर न माने वह सलाम नहीं करते. गोपीचंद पडळकर झुकत नाही, हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना. मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना. मी काय म्हणतोय, महाकाली साखर कारखाना ज्याचं 110 कोटी कर्ज होतं आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली, त्यातली 60 एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा. 30 लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली. त्या पोरानं, माळ्याची लिंगायताची पोर आहे, त्यांनी 15 कोटी रुपये बँकेकडे भरले. आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर 35 कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे. मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही? कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे 279 एकराचा. 30 लाखानं दर काढलाय म्हणजे विचार करा. कोर्टानं परवानगी दिली, तुम्ही 60 एकर विका. 60 एकरात कारखाना जिवंत राहतोय. 220 एकर जमीन कारखान्याकडे राहते, कारखाना शिल्लक राहतोय. जयंत म्हणतोय नाही, मला अख्खा ढापायचा आहे. माझ्या जतचा कारखाना, अरे दुष्काळातला कारखाना 280 एकरातला, तिथल्या माझ्या आया बहिणीनं गळ्यातलं कुडूक मुडूक मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या 40 कोटी मध्ये हा कारखाना ढापला. 280 एकर जमीन आहे आणि तिथं 10 लाख रुपयाचा दर आहे. मित्रांनो, 280 गुणुले गुंठे करा आणि गुणुले 10 लाख करा. आणि मग मंगळसूत्र चोर भरा. तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून, तुम्ही तर लगा अख्खे कारखाने ढापता. माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली, तुमचा धंदा तो आहे ना. दुसरं तुम्ही काय करू शकता? तुम्ही लढू शकत नाही. तुम्ही पोलिसांना पुढे करू शकता. तुम्ही काय करू शकता? तहसीलदारांना पुढे करू शकता. तुम्ही काय करू शकता? तुम्ही तलाट्याला पुढे करू शकता. गोपीचंद असं नाही. गोपीचंद तलाट्याला पुढे करत नाही,
एसपी ला पुढे करत नाही, कलेक्टरला पुढे करत नाही, तहसीलदारला पुढे करत नाही. मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे, मी समोर लढतो, समोर लढतो. मागे वार करणं माझा स्वभाव नाही. तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मला फरक पडत नाही. आता इथं किती वाजले? 7:10 झाली. आता इथं अंधार आहे. नंतर 6 वाजल्यानंतर पाटे इथं उजेड येणार आहे. दुपारी 2 वाजता इथं कडक ऊन येणार आहे. संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे. म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार. आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या बाजूला छोटी छोटी मंदिर आहेत. हे मुख्य मंदिर बिरोबाचं आहे. अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत, पण तुम्ही ओळखणार कुणाला? बिरोबाच्या नावाने ओळखणार ना. कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिरं उभा केली तरी तुम्ही बिरोबाच्याच नावाने ओळखणार. आणि त्यामुळं माझ्या विरोधामध्ये किती अशी वादळं तुम्ही निर्माण केली, त्या वादळातून उभा राहतो. त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे.